पोलीस भरतीच्या जागा निघून बरेच दिवस झाले आहेत सर, आणि भरतीची तारीख मध्ये 25 तारीख सांगत होते, 25 तारीख किंवा येणार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तर सर 25 तारीख येऊन गेलेली आहे, अजून तारीख निघालेली नाहीये. म्हणजे सगळीकडून हाच प्रश्न येत आहे. तर याचा उत्तर माझ्याकडेच नाही तर मित्रांनो कोणाकडेच नसणार आहे. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेली परिस्थिती तुम्हाला माहितच आहे. प्रचंड पडणारा पाऊस आणि त्यामध्ये उद्भवणारा मराठवाड्यामधलं सध्याची जी पूरस्थिती. नंतर मित्रांनो आता येणाऱ्या इलेक्शन आहेत, इलेक्शन नंतर सध्या आता चालू असलेलं महाराष्ट्रामधलं आरक्षणाबद्दलचं राजकारण, या सर्व गोष्टी मित्रांनो याला कारणीभूत असू शकतात. नंतर मित्रांनो म्हणजे याचा जो काही अंदाज आहे आता कोणीच लावू शकत नाहीये. म्हणजे पुढच्या महिन्यात सुद्धा याची ऍड येऊ शकते किंवा 2-3 महिने सुद्धा लागू शकतात. काही म्हणजे काही कालावधी सांगू शकत नाही. म्हणजे याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. तर मित्रांनो याला तुम्ही एक पॉझिटिव्ह सुद्धा घेऊ शकता, कारण की जे नव्यानं पोलीस भरती करणारी मुलं आहेत त्यासाठी एक चांगली संधीच आहे, कारण की त्यांना अभ्यास करायला टाइम भेटत आहे. नंतर जी जुनी मुलं आहेत ते म्हणजे जे पण काही 1-2-4 मार्कांना राहिलेले आहेत ते कोणत्या गोष्टीमध्ये राहिलेले आहेत त्यावर जरासा फोकस करा. कारण की भरती लांबणीवर गेली म्हणून तुम्ही अचानकच मध्ये भरती म्हणजे ग्राउंड सोडू नका किंवा अभ्यासाला सोडू नका. नंतर भरती आल्याच्या नंतर आम्ही अभ्यास करू वगैरे असं मित्रांनो असं काहीच करू नका. म्हणजे ही चूक करू नका. आता जागा जाहीर झाल्यात म्हणताना जाहिरात कधी पण निघू शकते, अर्ज भरायला कधी पण सुरुवात होऊ शकते. कारण की 15,761 जागा त्यांनी जाहीर केलेलेच आहेत. महाराष्ट्रामधलं जे काही वातावरण आता सध्या आहे ते वातावरण एकदा शांत झालं की भरतीचं जे काही तारीख आहे एकदम भरती तारीख काढून नंतर लगेच भरतीला सुरुवात करणार आहे. त्यामुळे मित्रांनो थोडंसं म्हणजे पॉझिटिव्ह राहा, बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊ नका. म्हणजे इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका. आपलं फोकस फक्त अभ्यासावर राहू द्या, ग्राउंडवर राहू द्या. बाकी जर तुम्हाला काही वाटलं तर मित्रांनो आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा. भरती करणाऱ्या आपल्या. जय महाराष्ट्र.